महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणारा उड्डाणपूल आता हडपसरऐवजी भैरोबा नाला ते यवत असा उभारण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या पायाभूत समितीने या प्रकल्पाला मंगळवारी मान्यता दिली। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार असून भैरोबा नाला हडपसर ते यवत असा 6 पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे। याच मार्गामध्ये मेट्रोसाठी ही तरतूद करण्यात येणार आहे। पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून हडपसर ते यवत पर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाल्याने या दरम्यान वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी बराच वेळ लागतो। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हडपसर ते यवत दरम्यान 6 पदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता। जून मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता दिली होती। तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करून तो रस्ता 6 पदरी करण्यास मान्यता दिली होती। त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत समितीची बैठक झाली। त्यामध्ये सोलापूर रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी हडपसर ऐवजी भैरोबा नाला येथून उड्डाणपुलाचे काम सुरू करावे यावर चर्चा करून त्यास मान्यता दिली। त्यामुळे उड्डाणपुलाची लांबी सुमारे 4.5 किलोमीटरने वाढणार आहे, अशी माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना दिली। त्यामुळे 39 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल होणार आहे। या प्रकल्पासाठी 5262 कोटींच्या खर्चास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली। या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे। हे काम बीओटी तत्वावर केले जाणार आहे। हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्यावर सर्व वाहनांसाठी टोल आकारण्यात येणार आहे। निविदा काढून हे काम दिल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीला कामाची वर्क ऑर्डर दिल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे। या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।